मस्त मिसळ तयार आहे आणि कट्टा पण म्हणजे त्याने सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मिसळ करायची दाखवली आहे। हॅलो मैत्रिणींनो, आज होती आमची किट्टी पार्टी आणि किट्टी पार्टीला ठरवलेलं मिसळ पाव बनवायचा। तर मी बनवली आहे मिसळ पाव। तर बघा, ही अशी झणझणीत आणि तर्रेदार मिसळ मी बनवलेली आहे। त्याला लागणारे साहित्य बघा, मी रात्री अर्धा किलो वाटाणे भिजू घातले, त्याच्यामध्ये एक बटाटा टाकलं आणि कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतल्या। तसंच मटकी पण मी अर्धा किलो भिजायला टाकलेली रात्री आणि एकच शिट्टी फक्त काढून घेतली कुकरची याला। आणि आता मसाला, त्याला जो लागणारा आपल्याला मसाला आहे त्याचं वाटण करायचं। तर सुरुवातीला मी 4-5 कांदे कढईमध्ये तेल टाकून लाल भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये एक विलायची, छोटी विलायची, मोठी विलायची, दालचिनी, 2-4 लवंग, असा अख्खा मसाला, खडा मसाला कांद्यासोबतच भाजून घेतला। आणि याच्यामध्ये मी नंतर टोमॅटो जवळजवळ मोठे 2-3 टमाटे मी बारीक कापले आणि त्याचं कच्चं पण जाण्यासाठी तेलामध्ये ते पण मी टमाटेसुद्धा भाजून घेतले आणि टोमॅटोमध्ये टाकले 5 ते 6 हिरव्या मिरच्या। आता हे सगळं जे आपल्याला मिसळला मसाला लागणार आहे सगळं वाटून घ्यायचा। नंतर सुक्कं खोबरं जवळजवळ मी 1 पावला थोडंसं कमी असं मी तेवढं खोबरं भाजून घेतलं चांगलं, कारण जवळजवळ 20 ते 25 लोकांची मी मिसळ बनवते, तर मसाला पण जास्तच लागणार। तर हे बघा, हे वाटण करताना त्याच्यामध्ये मी थोडेसे चणे, 1 ते 2 चणे पण घेतले आणि नंतर आता एका पातेल्यामध्ये मी तेल टाकलं, मोठ्या पातेल्यामध्ये, आणि तेजपत्ता हा मी फोडणीला घातलेला आहे आणि जे वाटलं होतं ना, सगळं वाटण घेतलं होतं मसाल्याचं करून, ते मी तेलामध्ये टाकलेलं आहे। तर असं चांगल्या प्रकारे तेलात मी ते वाटण असं हलवून घेतलं। नंतर जवळजवळ 1 मोठी वाटी मी याच्यामध्ये धण्याची पावडर टाकली, नंतर घाटी मसाला, गरम मसाला आणि लाल तिखट। याच्यामध्ये कलर येण्यासाठी मी काही वापरलेलं नाही आहे। कुठलाही कलर येण्यासाठी जे वापरतात आपल्याला काश्मीरी मिरचीचं वगैरे, लाल तिखा लाल, असं काही नाही, जे घरातले मसाले तेच टाकलेत। आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट जवळजवळ 2 ते 3 चमचे मी टाकली आहे। अद्रक आणि लसूणची पेस्ट मसाल्यामध्ये टाकून ते व्यवस्थित हलवून घेतली आणि चांगलं भाजून बघा, असं तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतला हा मसाला सगळा। तर बघा, आता हा मस्त आपला मसाला भाजून झालेला आहे तेलामध्ये। तेल असं छान सुटलं या मसाल्याला, तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा। नंतर मी एक बटाटो उकडून घेतलं होतं वाटाण्यासोबत, ते कुस्करून मी या मसाल्यामध्ये टाकले। याच्यामुळे टाकले की कारण आपला रस्सा जास्त बनणार आहे आणि त्या रस्स्याला थोडंसं जाडसरपणा यावा, थोडा रस्सा मिळून यावा, म्हणून मी हे बटाटा कुस्करून याच्यामध्ये एकजीव असं छान करून घेतलं। हे बघा, असं मस्त मी छान एकजीव केले सगळं मसाल्यामध्ये ते। नंतर हळद टाकली 2 चमचे, हळद पण अशी छान मिक्स केली आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी घातले। पाणी गरम करून घेतलं, 1 लिटर पाणी या मसाल्यामध्ये ओतलं। बघा, पाणी ओतताच जी तरी असते ना, ती तरी आलेली आहे माझ्या मिसळवरती। बाहेर काय करतात ना, पहिलं मटकी वगैरे कडधान्य शिजवून घेतात, नंतर ते रश्श्यामध्ये टाकून वरती तेल घालतात, फोडणी घालून त्याला तरी आणतात। तर मी तसं न करता डायरेक्ट मी मसाल्यालाच पाणी टाकून फोडणी घातली, तर बघा तेव्हाच किती तरी आली। वेगळी फोडणी घालायची किंवा वेगळं तेल घालून त्याच्यामध्ये मसाला घालून फोडणी द्यायची अजिबात गरज नाही। बघा किती छान तरी आली। हा घाटी मसाला आहे ना, घरी बनवलेला, हा खूप छान असतो आणि त्याच्यामुळे काळं तिखट बोलतात आमच्या इकडे, तर ते घातल्यामुळे खूप छान तरी आले रश्श्यावरती। बघा किती छान हा रस्सा। मीठ टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि आता ही उकळी छान आलेली आहे आपल्या रश्श्याला। उकळी आली का त्याच्यामध्ये मी जे भिजवलेले आणि
थोडेसे कुकरमध्ये घालून मी 2 ते 3 शिट्ट्या काढल्या होत्या वाटाण्याच्या. आणि मटकी असं ह्याच्यामध्ये कडधान्य टाकून घेतलं भिजवलेलं. बघा किती छान तरी आली आहे ना. आता हे धान्य घालून असं मस्त, जेव्हा हे मटकी आणि वाटाणा टाकल्याच्या नंतर पण 10 ते 15 मिनटं असं बारीक गॅस करायचा आणि मंद आचेवर असं छानपैकी हे शिजवून घ्यायचं. आता तर बघा ही माझी मिसळ फायनली शिजून तयार झालेली आहे. आहा किती छान झाली आहे ना. बघा रंग किती मस्त आला आहे. तर फायनली माझा मस्त मिसळ तयार आहे आणि कट्टा पण न्यायचे त्यामुळे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मिसळ करायची दाखवली आहे. तरी आम्ही सगळ्या मैत्रिणींनी किटी पार्टी ठेवलेली आहे. किटी पार्टीला सगळे वेस्टर्न ड्रेस घालतात, पण उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रीयन आणि लुक केलेला आहे. तर तुम्हाला हे लुक कसं वाटलं आणि माझी मिसळ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला आता पार्टी बघूया माझ्या मैत्रिणीसोबत. अशी पार्टी दिली की मैत्रिणीची अशी तारीफ निघतात. बघितलं तोंडातून. थँक्यू तर अशा प्रकारे आपली ही मिसळ मस्त घरगुती बनवलेली घरच्या घरी मिसळ तयार आहे.